दादा, दादा ऐक ना. मला तर तुझ्याशी बोलायचं होतं. मला कधी कधी खूप भीती वाटते रे. आज तुला मी पाहिलं, तू किती थकून आला होतास. तुझे हात पूर्णपणे काळवंडले होते आणि तू तरी मला हसून म्हणालास अगं, हा काय रोजचाच संघर्ष आहे. पण हा तुझ्या स्वप्नांपेक्षा मोठा नाही या. तू एवढा खोटं बोलायला शिकलास का रे? तुझी मी बहीण आहे हे मात्र विसरू नकोस तू. तेव्हा मला वाटलं, तू माझ्या शिक्षणासाठी किती कष्ट करतोयस. अरे, तुला आराम करायला वेळ नाहीये. तुझ्या आवडीचं करायला वेळ नाहीये. मला असं वाटतं कधी कधी की तुझ्यावरती एक मी ओझं आहे, तुला मी त्रास देतेय. मला हे नाही बघवत आहे रे. असं वाटतं कधी कधी की सगळं सोडून द्यावं, बस झालं आता, काहीच नकोय. मला अजून एक भीती वाटते रे. मी जर परीक्षेमध्ये चांगल्या मार्क्सने पास नाही झाले तर तुझ्या माझ्याबद्दलच्या अपेक्षांचं काय होईल? आणि तू माझ्यासाठी इतकं कष्ट करतोयस आणि माझ्याकडून तुला निराशा मिळाली तर? नाही, नाही, मी परीक्षेमध्ये चांगल्या मार्क्सने पास होणार आहे. माझं एक स्वप्न आहे, सीए बनायचं. ज्या दिवशी मी सीए बनेन ना, त्या दिवशी त्या दिवशी मी तुझ्या हातातली कामाची हातरी काढून घेईन आणि तुला मस्त कॉफी बनवून देईन आणि आरामात बसायला सांगेन आणि तुझ्या आवडीचं मी आयुष्य देईन. दादा, तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना, त्याची परतफेड म्हणून मी तुला तुझ्या आवडीचं जीवन देईन. आणि मी ज्या हातात राखी बांधते ना, ते हात काम करून त्या हातावर चर पडलेत ना, त्या हातावर मला प्रेमाने फुंकर मारायची. खूप सोचलंयस रे माझ्यासाठी तू. आता आता मी गप्प नाही बसणार आहे. हे पूर्ण जग आहे ना, हे जग मला जिंकायचंय, ते पण फक्त तुझ्यासाठी. धन्यवाद.